नमस्कार. जय भवानी जय शिवराय. मी सुधीर लोखंडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये, ज्याचं नाव आहे वीरश्री शौर्यगाथा मावळ्यांची. आणि मी आज जी कविता सादर करणार आहे ती अशा वीरावरती आहे ज्याने 60 मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकून घेतला. जो सिद्धी जोहरला 40,000 फौजेनिशी 6 महिने वेढा देऊन सुद्धा जिंकता आला नाही, तो पन्हाळा अवघ्या 60 मावळ्यांनिशी कोंडाजी फर्जंद यांनी जिंकून घेतला. आणि या मावळ्याची वीरश्री मी आज आपल्या समोर सादर करणार आहे माझ्या कवितेतून. बुलंद अभेद्य अजिंक्य पन्हाळा, पन्हाळा जणू स्वराज्याचा जिव्हाळा, पण बंदिवान असे सल स्वराज्याची, स्वराज्याचा श्वास जणू पन्हाळा. गुदमरतो लसतो ठसतो तळमळतो पन्हाळा, सोडवा सोडवा पाशमुक्त भयमुक्त सशक्त करावा, पण चिंता एकच पन्हाळा पन्हाळा पन्हाळा. पण कसा कधी कुठे कोण घेईल पन्हाळा, हेरला हेरला मग वज्रदेही बुलंद बाहू झुंजार धुरंदर शमशीर बहादर, पोलादी मनगटी छाती गडकोटी, बलदंड शौर्य प्रचंड प्रचंड फर्जंद फर्जंद कोंडाजी फर्जंद कोंडाजी फर्जंद. समोर हनुमान जणू श्री रामा समक्ष, नजर खाली पण बलशाली खासा विश्वास जणू. सांगा म्हणे राजे आपली काय सेवा करू, सांगा म्हणे राजे आपली काय सेवा करू. म्हणती राजे कोंडाजी स्वराज्याचा श्वास मोकळा करा, गुदमरतोय आदिलशाही मध्ये माझा प्रिय पन्हाळा, गुदमरतोय आदिलशाही मध्ये माझा प्रिय पन्हाळा. हुंकारे मग जणू वीर श्री स्वार यशाच्या रथावरती, आजच घेतो पन्हाळा राज चिंता नसावी मनावरती. आनंदाने म्हणले राजे शब्बास बहादर, किती मावळे द्यावे बरोबर, 3,000 की 5,000 मागा 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 फर्जंद, 3,000 की 5,000 मागा 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 फर्जंद. म्हणे मग वीरच खास 50-60 अवघेच बास, म्हणे मग वीरच खास 50-60 अवघेच बास. वदले राजे त्या समयास वाह वाह फर्जंद, असा मावळा असे स्वराज्य एक एक जणू गड साजे. किती दिवस मग द्यावे तुम्हा सांगा पन्हाळा किती झुंजे, म्हणे हसूनी कोंडाजी मग एका रात्रीत करतो मोकळा. घुसमट पूर्ण संपली चिंता सोडा पन्हाळ्याची, आता सुपारी घेतली, चिंता सोडा पन्हाळ्याची आता सुपारी घेतली. हुकून मुजरा करे वीर मग पाठ मोरा फिरतो, थांबवत राजे वीरा म्हणती आजच सत्कार करतो. दिले सोन्याचे कडे झटकन वीर श्री जणू आधीच मिळे, विश्वास अभेद्य कोंडाजीवर विजयाविनना मागे फिरे, विश्वास अभेद्य कोंडाजीवर विजयाविनना मागे फिरे. औसेची ती रात्र भयंकर किर्र किर्र जणू भय साजे, अंधार काळा कुट्ट गर्दन राक्षस जणू पन्हाळा दिसे. सरकेली तटबंदी अन दोर लटकले गडावरी, एक एक मग 60 चढले पाठीवरती ढोल नगारे. तलवार लटकली कमरेला अन ढाली संगे भाले, तलवार लटकली कमरेला अन ढाली संगे भाले. झोपेत गनिम शांत झोपला पन्हाळा सारा निद्रिस्त जणू, कुणासही ना ठाव तयाचा यम समोर टाकला. अचानक उडाला गोंधळ गोंगाट केला साऱ्यांनी, वाजू लागले ढोल नगारे बोंब उडवली करण्यांनी. काही मावळे ओरडत सुटले भागो भागो मराठे आए, हजारों की फौज हेलाए, भागो भागो मराठे आए हजारों की फौज हेलाए. उठे गनिम खडबडून मग सैरा वैरा धावे, कोण उठे कोण पडे धडपडे ओरडे रडे. उडे गोंधळ असा भयंकर तडफडे अन धडपडे, कळेना कुठे पळावे कोण कोण कड्यावरून खाली पडे. आरोळ्यान किंचाळ्या मग ढोल ताशाचे ताशेरे, आरोळ्यान किंचाळ्या मग ढोल ताशाचे ताशेरे. समोर उभे 60 धुरंधर दिसेल त्याला कापती, कुणी वाजवे चौघडे अन कुणी तलवारी नाचवी, कुणी वाजवी चौघडे अन कुणी तलवारी नाचवी. मावळ्यांचा मुक्त तांडव जणू यमनाचे गडावरी, ऐकून गोंधळ गडावरचा धावे गडकरी. बाबू खान नाव तयाचे धावून आला फर्जंदांवरी, पाठी मागून वार करी मग चिपळ्या उडती रक्ताच्या. फिरे झटकन नरदुर्गतो समक्ष उभा ठाकला खानाच्या, फिरे झटकन नरदुर्गतो समक्ष ठाकला खानाच्या.
पुढे अंधारी ठिणग्या ठिणग्या घावावर घाव तलवारी, लढती दोन्ही वीर धुरंधर, एक अभिमानी एक स्वाभिमानी. तुटून पडले वाघ फाकडे कोणी ना मागे हटे, कोंडाजी आवेश लढे मग जणू नरसिंह अधिपती. मारी रणी राक्षस जणू भीमतो, नरसंहार करी चंडी. मारी रणी राक्षस जणू भीमतो, नरसंहार करी चंडी. फिरे शमशेर जणू सुदर्शन खान दिपला, फिरे शमशेर जणू सुदर्शन खान दिपला. कापला कापला बघता क्षणी असा रुद्र कोपला, कापला कापला बघता क्षणी असा रुद्र कोपला. 3000 गनिम कापला अवघ्या साठांनी, 3000 गनिम कापला अवघ्या साठांनी. असा घडवला पराक्रम पन्हाळा घेतला चिमुटभरानी, असा घडवला पराक्रम पन्हाळा घेतला चिमुटभरानी. अर्ध्या रात्रीत घेतला पन्हाळा श्वास घेतला स्वराज्यानी. थक्क थक्क चकित पन्हाळा अविश्वसनीय धाडसानी. अचंबित स्तब्ध शांत निशब्द पन्हाळा कोंडाजीच्या धैर्यानी. अर्ध्या रात्रीस गड जिंकला फडकतो भगवा डौलांनी. महापराक्रमी प्रचंड प्रतापी कोंडाजी पाहिला पन्हाळ्यानी. महापराक्रमी प्रचंड प्रतापी कोंडाजी पाहिला पन्हाळ्यानी. पराक्रम तो कोंडाजीचा पन्हाळ्याशी जोडला, पराक्रम तो कोंडाजीचा पन्हाळ्याशी जोडला. अभेद्य अजिंक्य पन्हाळ्यावरी इतिहास कोंडाजीचा कोरला, अभेद्य अजिंक्य पन्हाळ्यावरी इतिहास कोंडाजीचा कोरला, इतिहास कोंडाजीचा कोरला. हा इतिहास होता कोंडाजी फर्जंदांचा. अवघ्या 60 मावळ्यांनी 3000 गनिम कापला आणि अर्ध्या रात्रीत पन्हाळा सर केला. हा इतिहास होता माझ्या कोंडाजीचा आणि या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या मावळ्याचा. हा इतिहास जेवढा होईल तेवढा शेअर करा, आपल्या मुलांना सांगा आणि हा इतिहास घराघरात पोचवा. जेवढा शक्य होईल तेवढा शेअर करा, कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्याला हा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. माझ्या कविता जर आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा आणि हो शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय.